गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि इथे नाश्ता. तर नाश्त्यामध्ये काही नाही, रात्रीचा जो भात होता वाचलेला तो फोडणी देणार आहे आणि 2 ते 3 चपात्या होत्या. तर थोडं पिठलं करणार आहे, म्हणजे सकाळचा नाश्ता होऊन जाईल. आता भात हा रुचीला होईल आणि ज्या चपात्या थोडं पिठलं आहे तर ते आम्हा दोघाला होऊन जाईल. तर अशा पद्धतीने सकाळचा नाश्ता आटपून जातो आणि मी एकही चपाती वाया जाऊ देत नाही किंवा बाहेर टाकत नाही. का उपयोगी लावते, भात असो किंवा चपाती असो. कारण असं वाटते की आपण इतकं विकतचं महागाचं अन्न आणतो, गहू तांदूळ, आणि कशाला मग वाया घालवायचं. खूपच जर नाहीच कोणी खाल्लं तरच मी बाहेर टाकते. सहसा तर वाया जाऊ देतच नाही आणि मोजकंच करते. आता झालं असं की भात रात्री केलेला होता मी, तर भात अगदी कमी खाल्ला आणि त्यामुळे बऱ्यापैकी भात होता. म्हटलं तो फोडणी देईल. आणि 2 ते 3 चपात्या ह्या काल सकाळच्या होत्या वाचलेल्या, तर त्याच मी गरम करून घेतल्या आणि त्यासोबत थोडं पिठलं, म्हणजे होऊन जाईल. आता पोळीचे जरी कुटके करायचं म्हटलं तरी परत तेल लागलंच असतं, त्यापेक्षा पिठलं केलं तर भाजी पोळीचा नाश्ता होऊन जातो. तर इथे भात फोडणी देण्यासाठी टमाटर, कांदा, मिरची आणि शेंगदाणे त्यामध्ये ॲड केले. आता यामध्ये मला तुरीचे दाणे टाकायचे होते, पण तुरीचे शेंगाचे दाणे काही काढलेले नाही. मग म्हटलं जाऊ द्या, दुपारच्या स्वयंपाकात होईल. आणि काल तर माझा व्हिडिओ आलेलाच नाही, कारण आमच्याकडे सध्या असं पावसाचं वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण असलं ना की मला डोक्याचा खूप त्रास होतो. डोकं दुखलं की मग कुठलंच काम करावं असं वाटत नाही. त्यामुळे मी व्हिडिओ पण एडिट केलेला नाही आणि शूट पण केला नाही. मग म्हटलं चला आज एक छोटासा व्हिडिओ टाकूया. तर हा भात फोडणी दिलेला आहे आणि हे तांदूळ मी त्या दिवशी डीमार्टमधून आणले. तर मला वाटलं की जुने असेल, भात बऱ्यापैकी होईल, पण याचाही भात असा थोडा आसटच होतो. पण ठीक आहे, जे आधी इकडनं आणले होते एका दुकानातून त्यापेक्षा बरे वाटले. तर बघते याच तांदळाचा कट्टा घेऊन येणार, कारण तरी साधारणतः 2-3 महिने झालेच असेल या तांदळाला आणि भात पण छान होतो. फक्त थोडा आसट वाटला मला, आणि आमच्याकडे आता मोकळा भात खाण्याची सवय झाली ना, तर आसट भात नको असतो. पण असं आता जे आणले ते म्हटलं संपवावे लागेल. जास्त नाही, 5 किलो आणले मी ते. आता हे संपले की दुसरा कट्टा घेऊन येणार. त्यानंतर इकडे भात वगैरे फोडणी दिला आणि आता थोडं पिठलं करणार आहे. तर त्यामध्ये कांदा, मिरची, जिरं, मोहरी आणि टमाटर, आणि ह्या कढईची एक कढई आहे ना ते तुटलेली आहे. एका साईडला आहे पकडण्यासाठी, तर एका साईडचं तुटलेलं आहे. आणि या कढईला बरेच वर्ष झाले, साधारणतः 10 वर्ष झाले असतीलच, तेव्हापासूनची ती कढई आहे. म्हटलं जाऊ द्या, छोटं मोठं थोडं करायचं असलं तर आपल्या उपयोगी पडते, म्हणून मी काही ती कढई टाकून देत नाही. आणि अशी काही खराब झाली नाही ती, फक्त एका साईडची कळी निघालेली आहे, बाकी ती व्यवस्थित आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर वगैरे टाकली आणि नंतर थोडं बेसन 1 ते 2 चम्मच आणि त्यामध्ये थोडं पाणी. तर अशा पद्धतीने पिठलं करत असते मी, आणि आमच्याकडे सर्वांना आवडतं पिठलं. तर त्यामुळे ऐन वेळेवर करायचं असलं तर तेच. त्यानंतर सकाळी सकाळी असं कार्टून चालू असते. आता माझ्या मुलीला अजूनही कार्टून खूप आवडतात आणि ती नवीन नवीन कार्टून पाहत असते. नंतर तिकडे भांडे वगैरे घासायचे होते, तर ते पाणी तिकडे घेऊन गेली मी आणि ते ड्रममधलं पाणी नेलं आणि म्हटलं आधी भांडे घासून घेऊया, त्यानंतर बाकीचे कामे. तर भांडे घासायच्या आधी गॅस ओटा क्लीन करायचा होता, तर तो करायला घेतला. आणि हा जो ओटा आहे ना, तर याखाली जे भांडे दिसतात, तर मला वाटतं इथे एखादा पडदा लावावा. पण बघते आता. आणि पडदा लावला तर काय होतं, मग कॉक्रोच झाले की ते लक्षात येत नाही, आणि ओपन असलं ना तर दिसून येतात, म्हणून त्यासाठी लावत नाही मी. पण असं बघितलं तर खूप भांडे वाटतात आणि ते पसारा असा पाहायला नीट वाटत नाहीत. तर म्हटलं एखादा पडदा लावूनच घेऊ, तर माझी मुलगी म्हणते की नको लावू, असंच छान दिसते. तर बघते आता, कारण भांडे दिसले एक वेळ ते चालेल, पण कॉक्रोच जर जास्त झाले तर मग काय करायचं. आणि त्यातल्या त्यात असं नाही की आपल्याला असे भांडे ओपन ठेवले आणि लगेच लक्षात आलं तर तेव्हाच्या तेव्हा साफ करून घेतो, आणि पडदा असला ना तर इतकं लक्षात येत नाही. तर बघते मी. आणि पडदा लावायचाही झाला तर अगदी पातळ लावणार, जेणेकरून म्हणजे लगेच लक्षात येईल. तर असं त्यानंतर इथे गॅस ओटा क्लीन करायला घेतला. गॅस ओटा क्लीन झाला, किचन क्लीन झाली. आता ही रूम आवरायची होती. तर भांडे झाले, कपडे वगैरे व्हायचे आहेत. तर म्हटलं आधी ही फरशी पुसून घेते, नंतर कपडे धुते. आज काही कपडे फारसे नव्हते आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे काही जास्त कपडे काढत नाही आता. त्यातल्या त्यात माझं जे एक पार्सल होतं, जे कस्टमरचं चुकीने माझ्याकडे आलेलं आहे, अजूनही ते मला पोहोचून द्यायचं राहिलं आणि होतच नाही. कामं झाले की मग राहून जातं. आणि त्यातल्या त्यात मग कसं होतं की इथून जर निघायचं म्हटलं ना, 10-15 मिनटं आम्हाला म्हणजे बाहेर
जिथे ॲटो मिळतात ॲटो स्टँड तर 10-15 मिनटं इथून लांब आहे. त्याच्यामुळे मग ते राहूनच गेलं. पण त्यांना पाठवणार मी मागे पुढे का होईना ते पार्सल त्यांचं त्यांना देणार. कारण त्यांनी पण परत मेसेज केलेला नाही. त्यांना वाटले की आपली चुकी आहे. पण म्हटलं जाऊ द्या त्यांचं पार्सल त्यांच्याकडे थोडं लेट होईल तर पण पाठवून द्यायचं. त्यानंतर सर्व कामे आटोपली, भांडे वगैरे लावले आणि तुरीचे दाणे काढले आधी, नंतर स्वयंपाकाला. कारण म्हटलं थोडा वेळ उन्हामध्ये बसणं होते आणि दाणे पण काढणं होते. त्यानंतर आता स्वयंपाकात आधी आमटी करायचा विचार केला तुरीच्या दाण्याची, पण मग मेथी दिसली. म्हटलं मेथीची पातळ भाजी करू. आता ही मेथीची पातळ भाजी मी आधी तर करत नव्हती. असंच मी यूट्यूबवर एका ताईचा व्हिडिओ बघितला आणि त्या नेहमी मला करताना दिसायच्या. तर म्हटलं आपणही करून बघू कशी वाटते ती. तर तशा पद्धतीने करणार आहे. आता मेथी होती बऱ्यापैकी. आता जर सुकी भाजी केली असती तर मला वरण लावावं लागलं असतं. मग म्हटलं जाऊ दे आता अशीच पातळ भाजी करून बघते. त्यानंतर एकीकडे भात लावला आणि आता भाजी. तर ही मेथी साधारणतः 1 पाव असेल. पूर्ण मेथी वापरणार आहे मी. म्हटलं थोडीशी काय ठेवायची, नाहीतर मग खराब होऊन जाते. कारण आणून 2 ते 3 दिवस होऊन गेले. तर ते ताजं असलं तर बरं असते. आणि ही मेथीची भाजी मी आता आमच्याकडे तर अशी करत नाही. सहसा सुकीच करते किंवा पातळ बेसन लावून अशा पद्धतीने करत असते. तर त्या एका ताईचा व्हिडिओ बघितला. म्हटलं चला त्यांच्या पद्धतीने करून बघू. तर यासाठी मी ते शेंगदाणे घेतले, थोडे धने घेतले, जिरं घेतलं, अद्रक, लसूण आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तर मला लाल सुक्या मिरचीची करायची होती, पण म्हटलं जाऊ द्या हिरव्या मिरच्या आहे तर त्याच वापरायच्या. आणि लसूण ते सोलून घेतलं. तर म्हटलं अशा पद्धतीची बघू कशी होते ती. कारण याआधी तर एकदा गेली होती मी, आवडली सर्वांना. पुन्हा म्हटलं एकदा परत करते. तर माझी मुलगी म्हणते की तशी नको करू, सुकीच कर, मला सुकीच खायची आहे. त्यानंतर इथे भाजी करायला घेतलं तर बघते काय तेलाच्या भांड्यामध्ये तेल संपलेलं होतं. शेवटी देवाजवळ जी बॉटल होती त्यातलंच मी तेल यामध्ये टाकलेलं. कारण तेलाचं पॅकेट आहे पण ते काही मी आता काढलं नाही, कारण कढई गरम झालेली होती. म्हटलं आता तेल जर काढत बसशील तर जास्त तापन ते कढई. आणि स्टीलची कढई म्हटलं तर ती लवकरच गरम होते. म्हणून मग मी ते देवाजवळच्या जी तेल वापरते देवासाठी तीच बॉटल घेतली आणि त्यातलंच थोडं तेल घेतलं. आता नंतर तेलाच्या जे रोजचं रेग्युलर वापरते भाजीसाठी त्या भांड्यामध्ये नंतर काढून ठेवेल. त्यानंतर इथे जिरं मोहरी टाकली आणि मेथी थोडी परत केली, म्हणजे 5 ते 10 मिनटं. आणि त्यानंतरच यामध्ये जी वाटण केलेलं आहे जसं की शेंगदाणे, मिरची, तर ते यामध्ये ॲड करणार आहे. पाहायला गेलं तर ती शेंगदाण्याची भाजीच आहे, फक्त त्यामध्ये मेथी ॲड केली अशासारखं होते ते. आता शेंगदाण्याची भाजी मी या पद्धतीनेच करते. फक्त तिथे सर्व शेंगदाणे भाजून घेते, जिरं, लसूण सगळं भाजून आणि वाटण करते. तर इथे असं आहे की थोडं कच्चं वापरलेलं आहे सर्व. तर असं त्यानंतर इथे भाजी फोडणी घातली. नंतर यामध्ये थोडी हळद आणि चवीनुसार मीठ. तिखट वगैरे वापरलेलं नाही आणि अशा पद्धतीने मी केली ती भाजी. आणि खरंच ही भाजी छान होते. माझ्याकडे तर सर्वांना आवडली. म्हटलं जाऊ द्या कशाही पद्धतीने का होईना आवडली ते महत्त्वाचं. तर एकीकडे भात होत आलेला आहे. त्यानंतर भाजी आणि आता 2 ते 3 चपात्या करणार, जास्त काही करणार नाही. कारण मी तर चपाती आता खाणार नाही. मला फारशी भूक नाही आणि माझ्या मुलीला पण जास्त भूक नाही. आता तिचे बाबा आहेत तर त्यांच्यासाठी होऊन जाईल ते. तर 3 चपात्या करून घेईल. मग शिळं-शिळं असलं तर मग ते कसं दुसऱ्या दिवशीपर्यंत राहिलं तर असं वाटतं की रोज शिळं नको राहायला. सहसा तर राहत नाही, एखाद्या दिवशी असते. तर इथे चपात्या वगैरे करून घेतल्या आणि हे जे लाटणं आहे ना पोळ्या लाटताना पूर्ण असं प्लेन आहे. जर असं घट्ट पकडायचं म्हटलं ना तर हात निसटूनच जातो. त्यामुळे अगदी 2 बोटांनीच पकडून ते लाटावं लागतं. आणि फक्त हे 10 रुपयाचं घेतलं होतं मी सेलमधून. अजून इथे टिकूनच राहिलेलं आहे. फक्त ते हातातून निसटतं जास्त जर घट्ट पकडलं तर. त्यामुळे मग मी असं हलक्या हातानेच लाटून घेते. तर असं अशा पद्धतीने चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि आज काही जास्त मोठा व्हिडिओ केलेला नाही. अगदी थोडक्यातच रुटीन दाखवलेलं आहे तुम्हाला. कारण आता उद्या मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने चपात्या झालेल्या आहे आणि आत्ता जेवण वगैरे आटोपलं की नंतर संध्याकाळचे वाजलेले होते 4. 4 ते 5 वाजले. थोडा वेळ म्हटलं चला बाहेर बसू आणि बाहेर बसलं की असं छान वाटतं इथे मोकळं असं. आणि या बाजूला बघा कचरा जमा झालेला आहे आणि ह्या तुरीच्या शेंगाचाच कचरा जास्तीत जास्त. आणि ह्या झाडाला छान अशी पानं आलेली आहे आणि आता मी या साईडला हे झाड घेतलं कारण रात्री पाऊस आला, म्हटलं जास्त पाणी नको त्यामध्ये जायला. नंतर कपडे वगैरे जे सुकले ते काढून घेतले. आणि असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.